समगानं तपो सुखो. संपूर्ण मानवजातीची शास्ता, संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा, कल्याणाचा, मैत्रीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध. भगवान सम्यक संबुद्धाने सुव्याख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, धारण करण्यायोग्य असलेला सद्धर्म, भगवान सम्यक संबुद्धाने निर्माण केलेला आर्य श्रावक संघ, श्रेष्ठ भिक्खू संघ, अशा बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला अभिवादन करून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कार्य केलेल्या चक्रवर्ती सम्राट अशोक राजा आणि आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आपण धम्मपद या पवित्र ग्रंथाचं आषाढ पौर्णिमेला सुरुवात केली आणि आता जवळजवळ आपल्याला हा वर्षवासाचा चौथा महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये आजच्या दिवशी आपलं ही शेवटची गाथा आजची आपली होणार आहे. आपण 6 वर्ग एकूण या 4 महिन्यामध्ये पाहिले. त्याच्यामध्ये यमक वर्ग, बालवर्ग, पंडित वर्ग, चित्त वर्ग अशा प्रकारचे आपण एकूण 6 वर्ग आपण या धम्मपद ग्रंथामध्ये आपण पाहिले, त्याचं चिंतन केलं, वाचन केलं आणि आजची ही शेवटची गाथा धम्मपदाच्या ग्रंथातली होत आहे. म्हणजे आपला धम्मपद ग्रंथ इथं हा समाप्त होऊन जातो. म्हणजे हा पहिला खंड इथे समाप्त होतो. हा ग्रंथ समाप्त होतो म्हणजे हा धम्मपदाचा पहिला खंड समाप्त होतो. असे एकूण धम्मपदाचे 12 खंड आहेत. तर हा एकच खंड इथे समाप्त होतो आणि म्हणून धम्मपदाच्या असे अनेक मोठा विपुल प्रमाणामध्ये साठा आहे. धम्मपद म्हणजे हे एकच पुस्तक असं नाही आहे. धम्मपदाचे एकूण 12 भाग आहे आणि हे 12 भाग म्हणजे या धम्मपदामध्ये फक्त छोट्या छोट्या स्वरूपामध्ये, थोडक्या स्वरूपामध्ये या गाथा आणि कथा आहे. तसं धम्मपदाचं जर ओरिजिनल जर आपण पाहिलं हिंदी अनुवादामध्ये तर एवढ्याच ग्रंथाचं असं एवढा जाड ग्रंथ होतो. फक्त एवढा 6 वर्गाचा एवढा मोठा जाड ग्रंथ होतो. म्हणजे त्याच्यामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती असते. मग या ग्रंथामध्ये थोडक्यात गाथा आणि कथा या आपण या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण ऐकल्या आणि कालची आपण एक गाथा पाहिली आणि ती गाथा बघून आपण आज ही शेवटची गाथा पूर्ण करणार आहोत. 3 गाथा भगवंताने सांगितलेल्या आहे. 500 भिक्षूंची ही कथा आहे. शहाण्याने सदा शुभ कर्म भावनाच करावी. आणि याच्या अगोदर आपण पाहिलं की सद्धम्माचं आचरण करणारेच मृत्यूचे क्षेत्र पार करतात. म्हणजे धम्म श्रवण करणाऱ्यांची ती कालची कथा होती, आहे का नाही? कशी कथा ऐकली आपण ती काल, सांगाल का कोणी? जसं 3-4 प्रकारचे लोक असतात. झोपणारे, अर्धवट ऐकणारे, निघून जाणारे, रात्रभर ऐकणारे. तर असं त्या लोकांनी भगवंताला आणि धम्मामध्ये विद्वान असलेल्या भिक्षूंना निमंत्रित केलं की आम्हाला धम्मोपदेश करावा. आणि रात्रभर प्रवचन ठेवलं. पण रात्रभर प्रवचन सगळ्यांनी ऐकलं का? नाही. म्हणून भगवंताने म्हणलं की थोडेच लोक आहे जे भवसागर पार करतात, ते तरुण जातात आणि बाकीचे लोक इकडं वरतीच तीरावरतीच धावत राहतात. अशा प्रकारची ती कालची गाथा आणि कथा होती. तर आज आहे शहाण्याने सदा शुभकर्म भावनाच करावी. जो चांगला व्यक्ती आहे, जो शहाणा आहे, जो शील आचरण करणार आहे, त्याने नेहमी शुभकर्माचीच भावना करावी, चांगल्या कर्माचीच भावना त्याने मनामधून करावी.
मग कशी? तर भगवंतांनी त्या 500 भिक्षूंना उद्देशून 3 गाथा म्हटल्या होत्या. मग त्या 3 गाथा कोणत्या आहे? कनं धम्मं विपंहायं सुखं भावेथ पंडितो ओका अनोकं आगमं विवेके यत्थं दूरमं. की पापकर्म सोडून पंडिताने म्हणजे शहाण्या व्यक्तीनं शुभ कर्म करावे, घर सोडून जिथे निवास करणे कठीण आहे असा एकांतवास पत्करावा. आहे का नाही? म्हणजे आपण विपश्यना साधनाच्या शिबिराला जातो, आपण आपल्या घराच्या कलापासून दूर जातो, एकांतामध्ये जातो, आहे का नाही? तिथं असं असतं का, लय बाई तुम्ही लय दिवसानं आल्या, लय बरं झालं, लय आमकं झालं टमकं झालं, आज उगवल्यान काल नाही आलं परवा नाही, असं नाही. ते विपश्यनेमध्ये शांतपणे कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाशी वार्तालाप करत नाही, कोणी कोणाला काही म्हणत नाही. तर तुम्ही जेवण करा, तुम्ही असं करा, आपोआप घंटा वाजली का आपल्याला समजते आता उठायचं आहे, आता सुट्टी झाली 5 मिनिटाची, आता जेवण करायचं आहे, आता नाश्ता मिळणार आहे. एवढंच. काही कोणी सांगत नाही का या इकडे जेवायला यायला की असं काही आरोळी मारत नाही, काय नाही काय. म्हणजे एकांतवास कशासाठी असतो? तो आपल्या जीवनाच्या एक म्हणजे ज्यांना निर्वाण प्राप्त करायचं आहे, ज्यांना निब्बाण प्राप्त करायचं आहे, ज्यांना दुःखमुक्त व्हायचं, तर त्यांना एकांतवासातच राहावं लागतं, आहे का नाही? जसं आनंद भंतीजी भगवान बुद्धाबरोबर संपूर्ण आयुष्य राहिले, परंतु ते काही आरंत होऊ शकले नाही, कारण की त्यांना एकांतवास मिळालाच नाही, आहे का नाही? म्हणजे त्यांना एकांत मिळालंच नाही. ते नेहमी भगवंताची सेवा करायचे. भगवंताला आज इकडं निघायचं की त्यांचं चिवरण भिक्षापात्र घेतलं का चालले त्यांच्या मागं. भगवंताला कशाची आवश्यकता लागली का ते त्यांना नेऊन देणं. लोकांचं जसं कोणी यायचं की भगवंताला आम्हाला भेटायचं आहे, तर आनंद भंती सांगायची ही वेळ नाही, त्या वेळेला या. असं ते लोकांचे हे आणि भगवंताची सेवा करण्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं, म्हणून ते काही आरंत होऊ शकले नाही. मग भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते 3 महिन्यांनी आरंत झाले. त्यांना सांगितलं की तुम्ही जा आरंत होऊन या. मग ते जंगलामध्ये गेले, एकांतवासात गेले, तेव्हा आरंत झाले. म्हणून भगवंताने म्हटलं की पापकर्म सोडून पंडिताने शुभकर्म करावे, घर सोडून जिथे निवास करणे कठीण आहे असा एकांतवास शहाण्या व्यक्तीनं पत्करायला पाहिजे. दुसरी गाथा भगवंताने सांगितलं की शहाण्याने एकांती रमून मनाचा मळ साफ करावा. म्हणजे आपण विपश्यना शिबिरात त्याच्यासाठीच जातो की शरीरावरती असलेला मळ आपण हा साबणीने स्वच्छ करू शकतो, आहे का नाही? पण मनाला असलेला मळ आपण कसा स्वच्छ करू शकतो? तर तो फक्त साधनेनं. आणि ती साधना केव्हा होऊ शकते? जेव्हा आपण एकांतवासात राहू, जेव्हा आपण एकांतात राहू. कोणाच्या गडबड गोंधळात आपण जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपली साधना होत नाही. म्हणून भगवंताने म्हटलं शहाण्यानं एकांती रमून मनाचा मळ त्याने काय करावा? साफ करावा. मग भगवंताने ती गाथा पुन्हा एक म्हटली की तत्राभिरती मच्छेयं हित्वा कामे अकिच्चनो पर्योदप्पेय अत्तान चित्त क्लेशे ही पंडितो. की शहाण्याने कामभोग सोडून सर्वस्व त्यागून अनासक्त राहून त्यातच रममान राहण्याची इच्छा धरावी आणि एकांतात राहून आपल्या चित्ताचा मळ म्हणजे मनाचा विकार दूर करावा आणि स्वतःला परिशुद्ध करावे. आपण धम्मपालं गाथेत रोज म्हणतो ना, सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासन. मग काय त्याचा अर्थ काय होते? सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासन. चित्ताला परिशुद्ध करणे हेच बुद्धाचं शासन आहे. आपण वंदनेमध्ये रोज म्हणतो धम्मपालं गाथेमध्ये की सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासन. बुद्धाचं शासन काय आहे? चित्ताला परिशुद्ध करणे, मनाचा विकार दूर करणे, मनाचा मळ काढून टाकणे, हेच बुद्धाचं शासन आहे. त्यानंतर भगवंतांनी तिसरी गाथा म्हणली की ज्याच्यामध्ये क्षीणाश्रव परिनिर्वाण पावतात. म्हणजे ज्यांच्या इच्छा, आसक्ती, लोभ, द्वेष हे सगळं ज्यांचं नष्ट झालं, तर ते लोक काय पावतात? परिनिर्वाणाला प्राप्त होतात, ते निर्वाणाला प्राप्त होतात. मग भगवंतानेच त्या संदर्भातही गाथा म्हणली की एसं संबोधी अंगेषु सम्मा चित्तं सुभावितं अदानं पटी निस्सग्गे अनुपादाय एरता खीना सवा ज्युतिमंतो ते लोके परिनिभूता.
की ज्यांचे चित्त संबोधी अंगामध्ये योग्य तऱ्हेने अभ्यस्त झालेले आहे. संबोधी म्हणजे काय? विशेष प्रकारे प्राप्त झालेलं ज्ञान. संबोधी म्हणजे ज्ञानाचा झालेला साक्षात्कार. मग बोधांग, भगवंताला 7 प्रकारचे बोधांग होते. बोधांग म्हणजे काय? ज्ञानाचे अंग. म्हणजे बोधांग म्हणजे बोधीचे अंग, म्हणजे ज्ञानाचे 7 अंग. मग ते 7 अंग काय ते आपण पाहणार आहोत. तर बघा, ज्यांचे चित्त संबोधी अंगामध्ये योग्य तऱ्हेनं अभ्यस्त झालेले आहे, म्हणजे ज्यांनी संबोधीचा अभ्यास केलेला आहे, ज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, जे काही न घेता घेतलेले सोडण्यातच रममान झालेले आहेत, ज्यांचे आश्रव क्षीण झालेले आहेत, म्हणजे जे चित्तमलाने रहित आहेत, ज्यांच्या चित्तामध्ये विकार नाही, द्वेष नाही, राग नाही, ते दूर झालेलं आहे. आता तुम्ही असो, आम्ही असो, प्रत्येकाच्या मनामध्ये द्वेष, राग हा काही ना काही प्रमाणामध्ये आहे. काहींचा जास्ती प्रमाणात आहे, काहींचा कमी प्रमाणात आहे. परंतु आपल्या मनातून परिपूर्ण राग निघून गेला का? परिपूर्ण द्वेष निघून गेला का? परिपूर्ण आपल्यामधून लोभ निघून गेला का? नाही. काही ना काही लोभाचा थोडा का होईना अंश आहे, जास्ती का होईना अंश आहे, रागाचा थोडा का होईना अंश आहे, परंतु आपल्यामधून ते परिपूर्ण नष्ट झालं नाही, म्हणून आपल्याला निब्बाण प्राप्त झालेलं नाही. म्हणून जे चित्तमलाने रहित आहे, ज्यांच्या चित्तातून मळ निघून गेला, विकार निघून गेले, असे ते तेजस्वी लोक या जगात परिनिर्वाण प्राप्त होतात, असं भगवंताने त्या 500 भिक्षूंना सांगितलं. मग भगवंताने त्या 500 भिक्षूंना ते का सांगितलं? तर बघा, मग भगवान बुद्ध जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत असताना त्यांना भेटण्यास आलेल्या 500 भिक्षूंना उद्देशून भगवंतांनी त्या 3ही गाथा म्हणल्या. त्या 500 भिक्षूंना उद्देशून भगवंताने या 3ही गाथा म्हणल्या. मग कौशल राज्यात वर्षवास घालवल्यावर 500 भिक्षू वर्षवासाच्या शेवटी भगवान बुद्धांना भेटण्यासाठी श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये आले. मग जे 500 भिक्षू कौशल राज्यामध्ये राहत होते वर्षवासासाठी, तर वर्षवास संपला आणि ते सगळे भिक्षू, म्हणजे सगळीकडे तसंच व्हायचं, जिथं जिथं वर्षवास संपला की ते भिक्षू भगवान बुद्ध जिथं कुठं असेल तिथं भगवंताला भेटायला जायचे. आणि म्हणून आजही एक परंपरा आहे की वर्षवास संपला की काही दिवसांनी भिक्षू लोक आजही बुद्धगयेला जातात, सारनाथला जातात, म्हणजे जिथं भगवान बुद्धांचं वास्तव्य झालं त्या ठिकाणी जाऊन भिक्षू लोक भेट देतात. मग अशा प्रकारे ते 500 भिक्षूसुद्धा त्या ठिकाणी कौशल राज्यातून वर्षवास संपन्न करून भगवान बुद्धांना भेटण्यासाठी श्रावस्तीच्या जेतवन विहारामध्ये ते आले आणि भगवान बुद्धाला वंदन करून बाजूला बसले. बुद्धांनी त्या सर्वांचे ध्यानातील अनुभव ऐकून घेतले व नंतर 3ही गाथा त्यांना सांगितल्या. मग भगवंताने काय केलं? म्हणजे त्या भिक्षूंना विचारलं की तुम्ही वर्षवासामध्ये काय काय केलं, तुम्ही कोणता अभ्यास केला. मग ते भिक्षू सांगू लागले की मी हे ध्यान शिकलं, मी पहिल्या पायरीचं ध्यान शिकलं, मी दुसऱ्या पायरीचं ध्यान शिकलं. मग भगवान बुद्ध त्यांच्या ध्यानाचं एक अनुभव ऐकू लागले की तुम्हाला ध्यानातून कोणता अनुभव झाला. मग ते ऐकून घेतल्यानंतर मग भगवंतांनी त्यांना या 3 प्रकारच्या गाथा सांगितल्या. मग भगवंत म्हणतात की पंडितजन सर्व गोष्टींचा त्याग करतात. म्हणजे जे विद्वान लोक आहेत तर ते कुठल्याही गोष्टीला आसक्तीमध्ये न राहता ते सर्व गोष्टींचा त्याग करतात. पाप कर्म सोडून शुभ कर्म करीत असतात, ते वाईट कर्म सोडून चांगले कर्म करतात. आणि गृहस्थ असूनही ते गृहस्थ राहत नाही, याचा अर्थ असा की संसारात राहूनही ते आसक्तीत अडकत नाही. मग ते सामान्य व्यक्तीच्या संदर्भातही बुद्धाने सांगितलं की एखादी व्यक्ती गृहस्थ जरी असला तरी त्याच्या गरजा अतिशय कमी प्रमाणामध्ये होऊन जातात आणि म्हणून ते आसक्तीमध्ये अडकत नाही. मग आचरण्यास कठीण असे ते वैराग्य जीवन जगतात, म्हणजे एकांतामध्ये ते रमतात. आचरण करण्यास कठीण असं जीवन ते जगतात आणि एकांतामध्ये ते रमतात. आणि अशा तऱ्हेने सदाचारांची स्वतःच्या जीवनात वाढ करून मुक्ती मिळवतात. मग मुक्ती मिळवण्यासाठी ते इंद्रिय सुखांचा सुद्धा ते त्याग करतात. म्हणजे डोळ्याने चांगलं पाहणं, कानाने चांगलं ऐकणं, नाकाने चांगला वास घेणं, जिभेने स्पर्श करणं,
अशा प्रकारचं ते सर्व काही इंद्रिय सुखाचा सुद्धा त्याग करतात आणि ते स्वतःजवळ कुठल्याही वस्तू बाळगत नाही. म्हणून पंडितजन चित्तमल काढून मनाचे विकार काढून स्वतःच्या मनाला दिवसेंदिवस परिशुद्ध करीत असतात. म्हणजे एखादा माणूस काही चित्तमल निघून जात नाही. भगवान बुद्धालाही सिद्धार्थ गौतमाला काही संबोधी काय लगेच एकाच रात्रीत प्राप्त झाली काय? 7 सप्ताहामध्ये त्यांना क्रमाक्रमाने संबोधीचे अंग हे प्राप्त झाले. म्हणजे लगेच भगवान बुद्ध असे एका रात्रीत बसले, लगेच कुठून तरी लगेच ज्ञान आलं असं काही झालं का? नाही. ते पायरीनं त्यांना ज्ञानाचं बोध होत गेला, पायरीनं त्यांना सत्याची जाण होत गेली आणि म्हणून तेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले. मग एका रात्रीत एका दिवसात असं कोणी परिपूर्ण अरंत होत नाही किंवा परिपूर्ण निर्वाण पावत नाही, सम्यक संबुद्ध होत नाही. मग मनाचे विचार काढून दिवसेंदिवस परिशुद्ध ते करीत असतात आणि म्हणून मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सप्तबोधांग आचरणात आणून त्यांची वाढ करण्यासाठी शहाणे लोक प्रयत्नशील असतात. शहाणे लोक याच गोष्टीसाठी प्रयत्नशील असतात. मात्र त्याच्या विरुद्ध मूर्ख लोक वागत असतात. ते कधीही चांगल्या गोष्टी करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. ते अनासक्त राहून हावरेपणा किंवा लोभीपणा सोडून देतात. जे चांगले लोक असतात ते काय करतात? हावरेपणा, अनासक्त राहून ते सगळं लोभीपणा सोडून देतात आणि त्यांच्याजवळ काही नसण्यात ते आनंद मानतात. मग अशा तऱ्हेनं संपूर्णतः निर्दोष जीवन जगणारे तेजस्वी पुरुष काय करतात? निर्वाण प्राप्त असतात, असं भगवान बुद्धाने त्यांना त्या पहिल्या गाथेमध्ये सांगितलं. नंतर भगवंत म्हणतात की शहाणी व्यक्ती स्वतःचे मनोविकार दूर करून स्वतःच्या मनाला परिशुद्ध करीत असते, ज्यामुळे निर्वाण प्राप्तीचा मार्ग मोकळा होत जातो. मग निर्वाणाचा मार्ग केव्हा मोकळा होतो? जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नामध्ये लागतो, तेव्हाच निर्वाणाचा मार्ग मोकळा होतो. आणि त्यासाठी मनोविकार वाढविणारे 5 अडथळे त्या व्यक्तीला दूर करावे लागतात. कोणते 5 अडथळे? तर बघा, त्या अडथळ्यांमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की मनाच्या उच्च उत्क्रांतीसाठी प्रयत्न करताना 5 अडथळ्यांना तोंड द्यावे लागते आणि उच्च उत्क्रांतीच्या स्थितीलाच निर्वाण असे म्हटलेले आहे. आणि ते 5 अडथळे असे आहे की पहिला आहे कामछंद. ते एक आपण पाहू. कामछंद. दुसरा आहे व्यापाद. तिसरा आहे थिनमिद्द. चौथा आहे उद्धच्च कुकुच्च आणि 5वा आहे विचिकिच्छा. तर हे 5 अडथळे निर्वाणाच्या मार्गामध्ये असतात. मग 5 अडथळे ते कशा प्रकारे? बघा, कामछंद म्हणजे काय? पहिल्या प्रकारचा अडथळा आहे. निर्वाण प्राप्तीच्या मार्गामध्ये जो पहिल्या प्रकारचा अडथळा आहे तो आहे कामछंद. मग त्याला काय म्हटलं भगवान बुद्धाने? की तो पंचेंद्रियांपासून निर्माण होतो. कान, नाक, डोळे, त्वचा आणि मन या 5 इंद्रियापासून तो अडथळा निर्माण होतो. मग जसं दृश्य म्हणजे डोळ्याने पाहणं, आवाज ऐकणं, वास घेणं, चव, स्पर्श इत्यादी हे एक प्रकारचे संसाराशी बांधून ठेवणारे बंधनं आहे का नाही? म्हणून आपण डोळ्यांनी जर आपल्याला चांगलं पाहायला जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की आपण चांगल्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याला डोळ्याने बरं वाटतं, वाईट गोष्टी पाहिल्या तर आपल्याला दुःख होतं. की अशा प्रकारे जे पंचेंद्रिय आहे तर त्या पंचेंद्रियांमुळंच आपण काय होतो? दुःखी होत असतो. म्हणून सर्वसाधारण माणसे इंद्रिय सुखाच्या अधीन असतात. मग ते आपल्या वासनांवरती संयम ठेवू शकत नाही. म्हणून एकाग्रतेने अशा अडथळ्यावरती मात करता येते. मग केव्हा करता येते? जेव्हा आपण एकांतात असतो, जेव्हा आपण एकटे असतो म्हणजे कुठेही बाजारामध्ये एकटं फिरायचं, त्याला एकटं म्हणत नाही. एकटं म्हणजे काय? जो एकांतामध्ये ध्यान साधना करतो. जसं आपण विपश्यना शिबिराची जागा कशी असते? एकांत असते. एखाद्या जंगलामध्ये असलेलं विहार एकांत असते. आता ही काही एकांत जागा आहे का? नाही. बाहेर आपल्याला एकांत दिसूच लागला का? आहे का नाही? म्हणून एकांतच असतो, आहे का नाही? म्हणून ध्यान साधना सुद्धा जिथं आपण करतो ती जागा विशेष प्रकारे गुरुजींनी निवडली. इगतपुरी हे विशेष त्यांनी
निवडलं तेच ठिकाण निवडलं आणि असे 200-250च्या वरती भारतामध्ये विपश्यना केंद्र त्यांनी खोलले. तर ते असे गर्दीच्या ठिकाणी नाही खोलले की जिथं लोक दारुडे पिऊन येतात आणि काही चाळे करतात, तर असं नाही. तर जिथं एकांत असते, जिथं लोक खरंच ध्यान करू शकतात. आता इथं आपण ध्यान करायला बसलं तर ध्यान होईल का सांगा बरं? नाही होत. बळजबरी जर समजा डोळे लावून जरी बसलं तर काही खरं नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी तपोभूमीच पाहिजे, एकांतवासच पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं की एकाग्रतेनं अशा अडथळ्यावरती मात करता येतं. मग जे ध्यानाच्या 5 प्रकारांपैकी एक आहे, मग ज्याचा अडथळा दूर होतो त्याला सकृतागामी फल प्राप्त होते. जसं आपण 10 अवस्था बघितल्या होत्या, तर त्याच्यामधली ही एक आहे. जसं या 5 मधले एक आहे कामछंद, आणि जेव्हा हे दूर होते तेव्हा सकृतागामी फल प्राप्त होत असते. आणि ज्यांचे 5ही अडथळे दूर होतात त्याला आपण अनागामी असं म्हणत असतो. मग आसक्तीच्या सूक्ष्म प्रकारात रूपराग आणि अरूपराग म्हणजे काय? रूपराग म्हणजे काय? रूपराग म्हणजे जे आपण दाखवतो लोकांना, म्हणजे राग आल्यावर एखाद्याला मारणं, हा झाला रूपराग. आणि अरूपराग म्हणजे काय? मनामध्ये त्याच्याविषयी द्वेष भावना ठेवणं, मनामध्ये त्याच्याविषयी खूप द्वेष भावना ठेवणं, मनामध्येच राग ठेवणं आणि एखाद्या दिवशी त्याच्यावरती हल्ला चढवणं, त्याला अरूपराग म्हणतात. आणि म्हणून रूप जगताची आसक्ती म्हणजे रूपराग व अरूप जगताची आसक्ती म्हणजे अरूपराग. मग हे दोन्ही विकार अनंत झाल्यावरतीच नष्ट होतात. पण आपल्याला लगेच अनंतच आपण होऊ याची काही शाश्वती नाही, परंतु ते आपण कमी केले पाहिजे. कमी करता येऊ शकतात आणि नष्टही करता येऊ शकतात. या 2 गोष्टीमधून आपण एक करू शकतो, काय की आपण ते रूपराग आणि अरूपराग आपण कमी करू शकतो. मग भगवंताने सांगितलं की कामछंद नष्ट करण्याच्या 6 स्थिती आहे. मग पहिली आहे आसक्ती असलेल्या वस्तूबद्दल मनात तिटकारा निर्माण करणे. काय? ज्या गोष्टीबद्दल आपल्याला आसक्ती आहे ना, तर त्या गोष्टीबद्दल तिटकारा निर्माण करायचा. म्हणजे एखादी कुठली गोष्ट असेल तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूपच आसक्ती आहे. जसं लोकांना पैशाबद्दल लईच आसक्ती राहते, तर पैशाबद्दल जर एखाद्याला पैशाबद्दल जर द्वेष उत्पन्न केला तर मग काय होतं? म्हणजे तुम्ही करू नका, पण आसक्ती असलेल्या वस्तूबद्दल मनात तिटकारा निर्माण करणे हे एक कामछंद नष्ट करण्याच्या 6 स्थितीमध्ये एक आहे. त्या वस्तूबद्दल तिटकारा निर्माण व्हावा म्हणून त्यावर सतत ध्यान करणे. त्या गोष्टीवरती आपलं लक्ष लागू नये म्हणून काय करायचं? त्या गोष्टीबद्दल ध्यान करणं. त्याच्यानंतर इंद्रिय संयमन. आपण आपल्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण संयम ठेवला पाहिजे. नंतर भोजनामध्ये योग्य मात्रा जाणणं. म्हणजे काय? म्हणजे समोर आलं तर खातच राहणं ते पण नाही. आणि म्हणून चांगली मैत्री एक सांगितलं, काय? चांगली मैत्री. आणि 6वं सांगितलं योग्य उपदेश. अशा प्रकारच्या 6 स्थिती जेव्हा आपण आचरण करतो, जीवनामध्ये उतरवतो, तेव्हा कामछंद नष्ट आपलं होऊन जाते. मग दुसरं सांगितलं व्यापाद. दुसरं भगवंताने सांगितलं की निर्वाणाच्या मार्गामध्ये असलेले जे 5 अडथळ्यांपैकी पहिलं होतं कामछंद, ते आपण पाहिलं. दुसरं आहे व्यापाद. व्यापाद म्हणजेच काय? त्याला द्वेष असं म्हणतात. व्यापाद म्हणजे काय? द्वेष. मग आवडणाऱ्या गोष्टी आसक्ती निर्माण करतात आणि न आवडणाऱ्या गोष्टी व्यापाद म्हणजे द्वेष निर्माण करतात. मग 2 प्रकारच्या अग्नी आहे जे संपूर्ण जगाला जाळतात. मग कोणत्या? अज्ञानामुळे ह्या दोन्ही अग्नी जगात दुःख निर्माण करतात. आणि अज्ञानामुळे मग काय? 2 प्रकारचे अग्नी आहे जे संपूर्ण जगाला जाळतात आणि अज्ञानामुळे या 2 अग्नी या जगात दुःख निर्माण करतात. द्वेष हा प्रीती किंवा आनंदाच्या आत दडपलेला असतो. द्वेष कशामध्ये दडपलेला असतो? एक प्रकारच्या प्रेमामध्ये द्वेष दडपलेला असतो आणि तो सुद्धा एक ध्यानाचा विषय आहे. आणि म्हणून सकृतागामी फल प्राप्त व्यक्तीचा द्वेष कमी होतो व अनागामी प्राप्त व्यक्तीचा द्वेष संपूर्णपणे नष्ट होतो. म्हणून भगवंताने काय सांगितलं की श्रोतापन्न म्हणजे क्रमाक्रमानं व्यक्तीच्या जीवनामधले जे काही राग द्वेष आहे
तर ते लगेचच नष्ट होत नाही. व्यक्ती श्रोतापन्न झाला तर त्याच्या मनातला राग नष्ट होतो. सकृतागामी झाला तर त्याच्या मनातला लोभ नष्ट होतो. अनागामी झाला तर त्याच्या मनातला द्वेष नष्ट होतो. आणि आरंत झाला तर त्याच्या मनातला राग, द्वेष, लोभ, आसक्ती, निंदा, स्तुती, यश, अपयश या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की सकृतागामी आणि अनागामी प्राप्त फल व्यक्ती अनागामी फल प्राप्त व्यक्तीचा द्वेष काय होतो, हा संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. मग 6 स्थितींमध्ये व्यापद नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. जसं 6 स्थितींमध्ये काय सांगितलं की कामछंद नष्ट केला जातो, तसंच 6 प्रकारच्या स्थिती आहे की ज्याच्यामध्ये व्यापाद म्हणजे काय, द्वेष हा नष्ट केला जाऊ शकतो. मग पहिला आहे द्वेष वाटणाऱ्या वस्तू किंवा विषयाबद्दल चांगली भावना निर्माण करणं. एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल, स्थानाबद्दल, स्थळाबद्दल जर आपल्याला द्वेष वाटत असेल तर त्या वस्तूबद्दल चांगली भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आहे मेत्ता भावनेचे ध्यान सतत करणे. मेत्ता भावनेचे म्हणजे नेहमी मैत्रीचं ध्यान करणं, की या जगामध्ये माझा दुश्मन आहे तरी त्याचं कल्याण हो, माझा मित्र आहे तरी त्यांचं कल्याण हो, माझे आईवडील आहे तरी त्यांचं कल्याण हो, या जगातले सरपटणारे, हवेत उडणारे, पाण्यामध्ये पोहणारे, दृश्य अदृश्य सगळ्या जीवांचं मंगल हो. अशा प्रकारची जेव्हा मेत्ता भावना आपण करतो तेव्हा आपल्यामधला द्वेष कमी होतो. मग भगवान बुद्धाने सबका म्हणजे आपण जे गोयंका गुरुजीने जे गीत रचलं की सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो, ते हे कशासाठी आहे, आपल्या मनामधला द्वेष कमी व्हावा आणि प्रेम वाढावं यासाठी गोयंका गुरुजींनी ते गीताची रचना केली. की आपल्या मनामध्ये जोपर्यंत आपण इतरांच्या विषयी चांगली भावना, प्रेमाची भावना आपण व्यक्त करत नाही तोपर्यंत आपल्यामधला सुद्धा द्वेष काय होतो, कमी होत नाही. म्हणून मेत्ता भावनेचे ध्यान सतत करणे. मैत्री भावनेचं ध्यान सुद्धा शिबिरामध्ये शिकवलं जातं. नंतर आहे तिसरं म्हणजे कर्म हे स्वतःचेच आहे असा विचार करणं. आपण काही लोक कर्म करतात पण त्या कर्माचं फळाचं चिंता करत नाही. जसं भगवद्गीतेत सांगितलं आहे, कर्म करते रहो, फल जो आहे वो मिलेगा. पण धम्मामध्ये असं नाही आहे. तुम्ही जाणून बुजून तुम्ही जाणा, कर्म करताना सुद्धा तुम्ही जाणत राहा की मी हे कर्म करत आहे तर मला असं फळ याचं मिळणार आहे. मी चोरी करत आहे तर माझ्यासोबतही उद्या असं काहीतरी होईल आणि मला सुद्धा याचा परिणाम भोगावे लागतील. म्हणून भगवंताचं धम्म कर्म आणि कर्मविपाक, कर्म आणि कर्मफळ याच्यावर आधारलेलं आहे. म्हणून कर्म हे स्वतःचेच आहे असा विचार करणे व त्याच दृष्टिकोनाला चिटकून राहणे. मग त्याच दृष्टिकोनाला चिटकून राहायचं की कर्म हेच आपण स्वतःचेच आहे. नंतर चांगली मैत्री, जी पहिल्या कामछंदाच्या याच्यामध्ये सुद्धा चांगली मैत्री सांगितली. आणि योग्य चर्चेद्वारे जेव्हा आपण चांगली सम्यक चर्चा करतो, 2 लोक जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपण योग्य चर्चा करतो. समजा आता तुम्ही 3-4 महिने ग्रंथ ऐकला किंवा प्रवचन ऐकलं किंवा समजून घेतलं, तर असं 2 लोकांनी कधी येऊन अशी चर्चा केली का पंचशिलाबद्दल किंवा प्रज्ञा या विषयावर किंवा समाधी या विषयावर किंवा शील या विषयावरती? अशी योग्य चर्चा, सम्यक चर्चा आपली जेव्हा होते तेव्हा सुद्धा आपल्यामधून काय होतो, द्वेष हा कमी होतो. पण आपण जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा एकमेकाचं जेव्हा आपण कुटत बसतो तेव्हा काय द्वेष मात्र काही कमी होत नाही. कोणी असो, जगातले कोणतेही लोक असो, की जे एकत्र येऊन जर चांगल्या गोष्टी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांच्यातला द्वेष काय होतो, कमी होत नाही. हे झालं व्यापाचं. तिसरं आहे थीनमिद्ध म्हणजे काय, की आळस व सुस्ती ही मनाची विकृत अवस्था आहे. आळस आणि सुस्ती ही काय मनाची विकृत अवस्था आहे. आणि आळस हा शारीरिक सुस्तपणा नसून मानसिक सुस्तपणा आहे. म्हणजे मनावरती अवलंबून असतात. भगवंत काय म्हणतात, शरीर आळशी नाही आहे, मन आळशी आहे. मन आळशी होते तेव्हा शरीर आळशी होऊन जातं. मग कोणी असो ते, कारण अरंत सुद्धा
ज्यांनी या दोन्ही गोष्टी नष्ट केल्या आहेत ते सुद्धा शारीरिक थकवा अनुभवू शकतात. मात्र मनाने ते कधी थकत नाही. शारीरिक तर थकवा येतो, परंतु या दोन गोष्टी मानसिक जडत्वाला चालना देत असतात आणि कठोर परिश्रमाला विरोध करतात आणि ध्यानाने हा अडथळा दूर केला जातो व अरहतपद प्राप्तीने तो संपूर्णपणे नष्ट केला जातो. मग 6 अवस्थेमध्ये तो आपल्याला थिनमिद्द हा जो काही निर्वाणाच्या मार्गातला तिसरा अडथळा आहे तो आपल्याला दूर करतो येतो. कोणत्या 6 प्रकारच्या अवस्थेनं? तर बघा, योग्य आहार, आपला आहार योग्य असला पाहिजे आणि शारीरिक बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सवयी बदलणे. म्हणजे शारीरिक बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सवयी बदलणे म्हणजे शारीरिक आळस आणि मानसिक आळस याबद्दल भगवंतांनी सांगितलं. तिसरं आहे दिव्यावरती चिंतन करणे. म्हणजे जो दिवा असतो, मेणबत्ती असेल किंवा दिवा असेल, तर त्या म्हणजे तुम्ही पाहिलं, मागे तुम्ही ऐकलं असेल की अनेक भिक्षुनी या दिवाची वाट पाहता पाहता काय झाल्या? अरंत झाल्या. दिव्याची वाट पाहता पाहता ते अरंत झाल्या. आणि म्हणून दिव्यावरती चिंतन करणे की म्हणजे दिवाच नाही तर असं जसं आकीचंच्या येताना ध्यान आहे तर त्याच्यावरती सुद्धा चिंतन करणे, जसं दिव्यावरती चिंतन करणे सांगितलं. चौथा आहे की चांगली मैत्री आणि 5वं आहे योग्य चर्चेद्वारे. मग अशा प्रकारे आपण जेव्हा या 5 प्रकारच्या जोपर्यंत अवस्थेतून जात नाही तोपर्यंत थिनमिद्द म्हणजे आळस आणि सुस्ती हे सुद्धा निर्वाण मार्गातलं अडथळा आपला दूर होऊ शकत नाही. नंतर आहे उद्धच्च कुकुच्च. म्हणजे काय की मानसिक अवस्था किंवा मनाची बेचैनी. म्हणजे मनाची बेचैनी व्यक्तीला, जसं काही लोक अतिटोकाचा निर्णय घेतात, कोणी अंगावर रॉकेल टाकून घेतं, पेटूनच घेतं, कोणी फाशीत घेऊन टाकतं, कोणी विहिरीतच उडी मारतं, आहे का नाही. असे जे लोक निर्णय घेतात तर ते कशामुळं घेतात? मानसिक अवस्थेमुळं, मनाची असलेली बेचैनी याच्यामुळं ते असा निर्णय घेतात. मग ही मनाची अशी अवस्था आहे जी माणसाच्या सर्व प्रकारच्या दुराचाराबरोबर जुडलेली असते. मग ही जी मानसिक अवस्था आहे ती माणसाच्या मनाच्या दुराचाराबरोबर ती जुडलेली असते. म्हणूनच मनाच्या अवस्थेमुळे काही वाईट गोष्टी घडून येतात. दुःख एकतर वाईट गोष्टी केल्याच्या पश्चातापामुळे किंवा चांगल्या गोष्टी पूर्ण करण्यात यश न आल्यामुळे निर्माण होते. म्हणजे दुःख केव्हा होतं? जेव्हा आपण वाईट गोष्ट केली आणि समजा एखाद्याचा खून केला आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा झाली, मग त्याला पश्चाताप येतो, तेव्हा त्याला दुःख होतं. आणि एक गोष्ट असं की चांगलं काम केलं पण त्याच्यामध्ये यश नाही आलं, जसं लय अभ्यास केला आणि पेपर दिला पण नोकरीलाच नाही लागला, त्याच्यामुळे दुःख येतं. म्हणजे वाईट काम करून पश्चाताप केल्यामुळे दुःख येतं आणि चांगलं काम करून ते यश न आल्यामुळे सुद्धा दुःख होतं. मग अशा प्रकारे एखाद्या वाईट गोष्टीच्या पश्चातापाने अपरिहार्य परिणाम घडल्यावाचून राहत नाही. आणि सर्वात उत्तम पश्चाताप हाच आहे की घडलेल्या वाईट गोष्टीची पुनरावृत्ती न करणे. मग दोन्ही अडथळे ध्यानाने दूर करता येतात. अस्वस्थता अरहत झाल्यावर संपते आणि दुःख अनागामी झाल्यानंतर नष्ट होते. मग या सुद्धा 6 परिस्थिती याच्या सांगितल्या. कोणत्या? एक आहे विद्वत्तेने किंवा शिकून. आपण काय केलं पाहिजे? विद्वत्तेने चांगल्या गोष्टी शिकूनच आपण ज्या काही आपली मनाची बेचैनी मानसिक अवस्था आहे तेव्हा त्याला आपण दूर करू शकतो. प्रश्न विचारून किंवा चर्चा करून. म्हणजे काही लोक चर्चाच करत नाही घरच्यांशी. जसं एखादा मुलगा अभ्यास करून लई टेन्शन घेतो, त्याला चांगले मार्क येत नाही, आई वडील बोलतील, नातेवाईक बोलतील, कमी मार्क आले म्हणून तो काय करतो? तो जीव देऊन टाकतो. पण घरच्यांची कधी चर्चा करत नाही किंवा माझा अभ्यास झाला नाही किंवा मला वेळ मिळाला नाही किंवा असं नाही. घरचे लोक टॉर्चर करतात, तुला 95च्या पुढं आलेच पाहिजे, सगळे लोक बर्डन टाकतात आणि त्याच्यामुळं काय होतं? तो मुलगा त्याचं मानसिक स्थिती ही कमजोर होऊन जाते, कोणी का असे ना. आणि मग ती मानसिक स्थिती कमजोर झाली मग काय होतं? ते टोकाची भूमिका घेतात. मग जसं प्रश्न विचारून किंवा चर्चा करून आपण या गोष्टीला दूर करू शकतो. तिसरा आहे विनय मार्ग समजून घेऊन.
म्हणजे विनय मार्ग कसा आहे, म्हणजे कोणता विनय मार्ग, की आपण नियमाने कसं जगतो जीवनामध्ये ते समजून, वरिष्ठ भिक्षूंबरोबर राहून, मग स्त्रिया असतील तर वरिष्ठ भिक्षुणींबरोबर राहून त्यांच्यासोबत राहून धम्म समजून घेऊन, आणि पुरुष असतील तर भिक्षूंसोबत राहून चांगला धम्म समजून, नंतर आहे चांगली मैत्री आणि योग्य चर्चेची. त्याच्यानंतर 5वा आहे विचिकिच्छा, म्हणजे शंका कुशंका. आपल्या मनामध्ये जेव्हा शंका कुशंका निर्माण होते आणि ती जेव्हा आपण नष्ट करतो तेव्हाच आपण निर्वाण प्राप्तीच्या मार्गाला जातो. मग हे 5 मार्गातला हा शेवटचा 5वा अडथळा जीवनामध्ये असतो निर्वाण मार्गाचा, तर तो आहे अनिर्तपणा किंवा डळमळीतपणा, म्हणजे शंका कुशंका ज्याच्यामध्ये असते, म्हणजे शहाणपणाचा अभाव असतो लोकांमध्ये. मग गोंधळलेल्या विचाराने होणारी कटकट किंवा त्रास, तो असा अडथळा आहे की जो एखाद्या गोष्टीवर स्थिर होत नाही. आणि विचिकिच्छा म्हणजे एखादी गोष्ट नक्की काय आहे हे ठरवण्याची असमर्थता. दुसऱ्या शब्दात म्हणजे त्याला शंका कुशंका असं म्हणलेलं आहे. मग ही शंका कुशंका आपण कसे नष्ट करू शकतो, तर ती आहे ध्यानाने दूर करता येते. श्रोतापती फल प्राप्त व्यक्तीचा हा अडथळा दूर झालेला असतो आणि म्हणून तो सुद्धा 6 प्रकारे दूर करता येतो. एक आहे धम्म विनय जाणून घेतल्याने, चर्चा करून, विनय मार्गाचा स्वभाव जाणल्यानं, अतिविश्वासानं, चांगल्या मैत्रीनं आणि फायदेशीर चर्चा करून. जेव्हा आपण हे 5 अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, जसं कामछंद, व्यापार, त्याच्यानंतर सांगितलं की तीनमिद्ध, उद्धच्च, कुकुच्च आणि 5वा आहे विचिकिच्छा. जेव्हा आपण या 5 अडथळे दूर करतो तेव्हाच आपला निर्वाण प्राप्तीचा मार्ग काय होतो, मोकळा होऊन जातो. सब्बरोगो विनिमुक्तो सबसंतापवर्जितो सब्बवीरमतिकन्तो निभृतो च तुवंभवं सब्बिन्तियो विभजन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलस्य नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नं सुखं बलन्ति.